हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. काँग्रेस पक्षाचे माजी खासदार तथा ज्येष्ठ समाजसेवक गंगाधरपंत कुचन यांचे आज वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील पद्मानगर येथील निवासस्थानी जाऊन दिवंगत गंगाधरपंत कुचन यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी कुचन कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की गंगाधरपंत कुचन साहेबांनी अनेक वर्ष सोलापूरची निष्ठेने सेवा केली आणि शहराचे नाव राज्यभर प्रतिष्ठित केले. सहकार क्षेत्र, हातमाग उद्योग, टेक्स्टाईल क्षेत्र तसेच सोलापूरच्या पूर्व भागाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. वयाच्या 92व्या वर्षी ते आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांचे कार्य आणि विचार कायम स्मरणात राहतील. सोलापूरकरांना, विशेषतः पूर्व भागातील नागरिकांना त्यांची मोठी उणीव जाणवणार आहे. माझ्या प्रत्येक निवडणुकीत मी त्यांचा आशीर्वाद घेऊनच कामाला सुरुवात करत असे. या वयातही त्यांचा कणखर आवाज आणि समाजाविषयी तळमळ प्रेरणादायी होती. त्यांच्या आठवणी कायम मनात राहतील. जाता जाता त्यांनी देहदान करून समाजसेवेचा आदर्शच निर्माण केला. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी कार्य करणे हेच त्यांचे ध्येय होते. अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी दिवंगत गंगाधरपंत कुचन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आज माजी खासदार कुचन साहेब हे आपल्या सगळ्यांमधून निघून गेलेत. अनेक वर्ष सोलापूरची सेवा केली आणि सोलापूरचं नाव प्रतिष्ठित केलं. टेक्स्टाईलमध्ये असेल, सोलापूरचा पूर्व भाग असेल, ह्या क्षेत्राच्या विकासात कुचन साहेबांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. वयाच्या 92 वर्षी ते आपल्याला सोडून गेले. चांगले झाले आणि आज त्यांची पूर्व भागात खास करून उणीव खूप मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. माझ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये मी त्यांचा आशीर्वाद घेऊनच कामाला लागायची आणि एकदम धडधाकट असायचे ते. आवाज एकदम कणखर आणि त्यांच्या आठवणी नेहमीच राहतील. आणि जाता जाता पण ते देहदान करून गेले आणि शेवटपर्यंत समाजाची सेवा हे त्यांचं ध्येय राहिलं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सहकार क्षेत्रात त्यांचं फार मोठं योगदान आहे. ज्यावेळी परभागाचा विकास आहे तर त्यांच्या स्मृती जतन करण्याची आवश्यकता आहे. एक खासदार या नात्याने काय बोलतात, काय नक्कीच ते देखील खासदार राहिले सोलापूरचे आणि त्यांची जी स्वप्न होती ती पूर्ण करणं, किंवा सहकार क्षेत्रात असेल, वस्त्रोद्योग असेल, टेक्स्टाईल असेल, ती सगळी क्षेत्र मजबूत करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करणं, त्याच पद्धतीत आम्ही काम करत. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.